ब्लॉगची सुरुवात आपल्या चिकू करून राहिलाय. तर कसे म्हणताय, नमस्कार म्हणताय, कसे तुम्ही? तर नवीन ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत. चला आज तुम्हाला बोबल भाऊ दाखवते. बोबल भाऊ बोबल भाऊ आपला चुलीत घालायला आज बोबल भाऊ तुम्हाला बाहुबली घालायला लागतो. बोबल भाऊ आज कुठं घालायचा? चुलीत. चुलीत घालायचं आहे. हे बघा आता हत्यारं घेतलेत, पार घेतली, दावा घेतलाय, काठी घेतली. आता बघा काय होणार आहे आज. गायचे हे काय तुम्हाला माहिती आहे का? नक्की कमेंट करून सांगा बरं का. हे बघा काय आहे. भाकर खायला लागते, त्यासाठी काय काय करावं लागतं तुम्हाला दाखवतो आज. खरं रिॲलिटी दाखवतो तुम्हाला एक भाकरी मागची कहाणी. हे बघा आता नानाने काठ्या काढल्या ते झाल्या. आपल्याला तिकडनं बघा आता काय आणायचं आहे. नानाने वाट केली आहे जायला. लई काटे आहेत, मोठे काटे आहेत हे सगळे. एवढं डायरेक्ट मोठाले काटे आता इथून नानाने वाट केली. तर बघा इथं किती काटे आहेत. आम्ही काटे आलो सगळं. नाना पण आले वाकत वाकत. सगळे काटे आहेत. हे लाकूड तोडून टाकलं, 2 वर्ष झाले. ते घेऊन जायचं आहे आम्हाला. लय मोठं लय जड आहे. त्याला तिथे लाकूड हे करावं लागेल. काय पार पार आहे ना तिथे हे करावं लागेल. पारी नाहीच आहे. नदीतून ओढून लाकूड काढलंय. नदीतून नाही का लाकूड 2-3 वर्षापासून टाकलं होतं काढून नदीमध्ये. आत्ता काढलंय आणि एवढी ताकद लावू लागली खतरनाक. हे बघा असं दावे बिवे लावून ओढून काढले. वडा आता असं ओढावं लागेल अंगवर. इकडे इकडे ओढू लागेल. तो असं वडा आता उचलून नाही, डायरेक्ट त्याला धर लाकडाला. हे परा हा वडा. काय थांबायचं करा. समजा सगळे एवढे महेंद्र सिंग बाहुबली. ठेवा खाली. पडू द्या आता. नाही अजून ते घ्या साव दे. घ्या उचला चला. एवढे बरं चल. जय श्रीराम. घे पुढं माने. त्या डावे कोण पाहिजे तुम्ही? जेवढ्या चुलीवरच्या भाकरी खायला गोड लागतात ना, तेवढं त्याच्या मागे कष्ट पण येतं. ह्याचे लाकडं बिकडं तोडून ठेवावं लागते. वरून पाऊस पाण्याचे जपून ठेवावं लागतात. आता ते आणलंय लाकूड. आता नाना कटबीट करून ठेवते म्हणजे ते व्यवस्थित राहील. नाही तर पावसाने भिजलं म्हणजे संपून गेलं. आणि सरपण तोडायचं म्हणजे हा सीझन असतो उन्हाळ्यामधला. आणि एवढे हाल होते तर तेव्हा ती चूल चालती. काही जे कधी नाही आलं पाण्यात ते आज आलंय खाण्यात. तुम्ही विचार पण नाही करणार. हे बिस्किट बघा कसले बनवलेत आणि कशाचे बनवलेत हे तुम्हाला जर बघायचं असलं ना, तर आपला चॅनल तुम्हाला मोठा चॅनल तर सगळ्याला माहिती आहे. नील मराठी व्ह्यू ब्लॉग असं नाव आहे. किंवा नील 9268 जरी टाकलं तरी पण ते चॅनल येऊन जातो. आणि ही बिस्किटाची रेसिपी तुम्ही उद्या नक्की बघा. तुम्ही बघू शकता किती भारी बिस्किट बनवले आहेत. आणि तुम्ही ज्याचा विचार करत असता ना त्याच्यात नक्कीच नाही. हे नाही का, मी तुमच्यासाठी एक हाईटचा प्राईस ठेवतो. तुम्ही उद्या नक्की जाऊन बघा. मी आज व्हिडिओ एडिट करतो आणि लगेच अपलोड करतो. ही आपल्या आजीची करामध्ये काही पण बनती. आणि नक्षी बघा किती भारी काढली तिनं. मला असं वाटतं एक नानाला द्यावं पहिलं बिस्किट. बघू आपण नाना काय म्हणते तर का. टेस्ट त्यांची कोण चेक करू. बघा नाना टेस्ट करा. खाऊन सांगा भाऊ. अरे लय भारी भारी लागतात ना? नाही भारी बोलतात. कशाचे बनवलेत? कशाचे बनवतात कोण नाही तो. आता पण हे लय खायला भारी. भारी लागत ना. बघा घरच्या घरी बनलेत आपल्या आजीनं. लय भारी झाले. बघ तिला किती भारी वाटलं नाना. धन्यवाद धन्यवाद. टुक 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 मला चाकली बरे. टुक 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 टुक. लय भारी झाले हो खरंच. एक नंबर. नाना खुश, बाई पण खुश. धन्यवाद. सुपर.